कोण करतो दाखल जनहितार्थ याचिका? अशी याचिका जी कोणत्याही व्यक्तीने किंवा संस्थेने न्यायालयात दाखल केली असते, ज्यामध्ये स्वतःचे व्यक्तिगत हक्कासाठी नव्हे तर कोणत्या तरी एखाद्या सार्वजनिक हितासाठी न्याय आणि भाग घेतलेला जातो. त्यामध्ये एखाद्या दुर्बल घटक, गरीब, वंचित, जे स्वतः लढू शकत नाहीत, अशासाठी एनजीओ म्हणजे सामाजिक सेवाभावी संघटना किंवा समाजसेवक किंवा कोणतीही व्यक्ती न्यायालयात दाद मागू शकते. त्याला काय म्हणतात? जनहितार्थ याचिका. कोण दाखल करतं पहा? कोण दाखल करू शकतं? कोणताही सामान्य नागरिक किंवा सेवी संस्था किंवा सामाजिक कार्यकर्ता. असे लोक जे स्वतः न्याय मागू शकत नाहीत किंवा कोर्टापर्यंत जाऊ शकत नाहीत, त्यांची बाजू घेऊन कोणता तरी नागरिक किंवा स्वयंसेवी संस्था किंवा सामाजिक कार्यकर्ता जेव्हा कोर्टात लढतो, त्याला काय म्हणतात? जनहितार्थ याचिका म्हणतात. कोणाविरुद्ध लढता येते? कोणाविरुद्ध जनहितार्थ याचिका लढता येते पहा. त्यामध्ये काय दिलेलं आहे? सरकार, शासकीय संस्था, सार्वजनिक अधिकारी यांच्या विरोधात पण जनहितार्थ याचिका काढली जाते किंवा दाखल केली जाते. हे अधिकारी केव्हा काढली जाते? हे अधिकारी आपले कर्तव्य पार पाडित नाहीत, त्यावेळेस जनहितार्थ याचिका आपण दाखल करू शकतो. अपवादात्मक स्थिती खाजगी व्यक्ती विरोधात पण काढता येतं. खाजगी व्यक्ती विरुद्ध अपवादात्मक परिस्थितीतच फक्त जनहितार्थ याचिका दाखल करता येते. त्यानंतर काय महत्वाचं आहे, जनहितार्थ याचिकेचे जनक कोणाला म्हटले जाते पहा. याचिकाचे जनक न्यायमूर्ती जन भगवती यांना भारतीय जनहितार्थ याचिकेचे जनक म्हणतात. आणखीन एक जण आहे जन भगवती आणि कृष्ण अय्यर. अय्यर यांना जनहितार्थ